Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात. उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना पावसामुळे दिलासा. यंदा पूर्वेकडून मान्सून आल्यानं पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात चांगल्या पावसाची शक्यता. जून महिन्यात अनेक बंधारे भरतील. हवामान अभ्यासक पंजाब डक यांची माहिती. नागपूरला अजून देखील मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षाच. 5 जूनपर्यंत नागपूरसह परिसरात वादळी पावसाची शक्यता. मात्र हा पाऊस मान्सूनपूर्व असेल, हवामान खात्याची माहिती. हिंगोली जिल्ह्यात शेती मशागतीच्या कामांना आता वेग. पावसाच्या उघडीपीनंतर जिल्ह्यामध्ये शेती मशागतीची कामं सुरू. नांदेड जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतल्यानं शेती मशागतीच्या कामांना वेग. खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांकडून तयारीला सुरुवात. वाशिममधील नेतनसा परिसरामध्ये झालेल्या पावसामुळे पेरूच्या बागेचं नुकसान. शेतकरी आर्थिक अडचणीत. सोलापुरातील ब्रिटिशकालीन हिप्परगा तलाव पूर्ण क्षमतेनं भरला. मे महिन्याच्या अखेरीस पहिल्यांदाच हा तलाव पूर्ण क्षमतेनं भरल्याचं चित्र. सोलापूरच्या कुर्डवाडी शहरामध्ये गढूळ पाणी पुरवठा. संभाजी ब्रिगेडकडून दूषित पाणी पुरवठ्याचा पर्दाफाश. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप. साताऱ्यातील कोयना धरणामध्ये 23.12 टीएमसी पाणीसाठा. मान्सूनपूर्व पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ. उजनी ते सोलापूर 90 किलोमीटरच्या समांतर जलवाहिनीची चाचणी यशस्वी. महानगरपालिका आयुक्त सचिन उंबासे यांच्याकडून पाकणी इथल्या जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी. सोलापुरातील नवीन पाईपलाईनला गळती नसून वॉशआउट केल्याचं प्रशासनाचं स्पष्टीकरण. पालिकेतर्फे लांबोटीमध्ये पाईपलाईनची तपासणी चाचणी. छत्रपती संभाजीनगरमध्येही पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. ढोरकीन परिसरातील पाईपलाईन फुटल्यानं पाण्याची मोठी नासाडी. नाशिकमध्ये टोमॅटो उत्पादक शेतकरी आक्रमक. पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांद्याचे लिलाव बंद पाडले. 294 शेतकऱ्यांची टोमॅटोची 2,25,00,000 रुपयांची थकबाकी. यवतमाळच्या सावंगी गावाजवळ अनधिकृत खतानं भरलेला ट्रक पकडला. बोगस बियाणं आणि मुद्देमाल हस्तगत. ग्रामीण पोलिसांकडून पुढील तपास सुरू. आळंदीत यंदा पालखी रथ ओढण्याचा मान गुंडरे कुटुंबियाला. आळंदी नगरीमधून ढोल ताशांच्या गजरामध्ये बैलजोडीची मिरवणूक. शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी सध्या नागझरीमधील संत गोमाजी महाराजांच्या मंदिरामध्ये दाखल. पालखी आज रात्री अकोल्याच्या पारसमध्ये मुक्कामी असणार. संत मुक्ताबाईची पालखी 6 जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान करणार. संत मुक्ताईंच्या मंदिरामध्ये पालखी सोहळ्याची तयारी सुरू. संत मुक्ताईचा 316वा पालखी सोहळा. संत गजानन महाराजांच्या पालखीचं 12 जूनला मराठवाड्यात आगमन होणार. पानकनेर गावामध्ये पालखीचं स्वागत केलं जाणार. पालखी सोहळ्यामध्ये शेकडो वारकऱ्यांचा सहभाग असणार. शहापूरच्या शिरगावची कन्या सुजाता मडकेची इस्रोमध्ये शास्त्रज्ञपदी निवड. सुजाताच्या यशाबद्दल सर्वच स्तरातून कौतुक. बीडच्या परळीमध्ये पंकजा मुंडे यांच्या हस्ते कापडी पिशवी वेंडिंग मशीनचं उद्घाटन. पंकजा मुंडेंनी 10 रुपयाचा कॉईन टाकत मशीनचं उद्घाटन केलं. वाशिम जिल्ह्यातील अंगणवाडी शाळेनंतर आता जिल्हा परिषद देखील बोलकी झाली. जिल्हा परिषदेच्या रंगीत भिंतींवर प्रशासनाची ओळख. ऊसतोडीला जाण्यापूर्वी 843 महिलांनी गर्भपिशवी काढली. बीड जिल्ह्यातील धक्कादायक घटना समोर. आरोग्य विभागाचा अहवाल. गर्भपिशवी काढलेल्यांमध्ये 30 ते 35 वयोगटातील महिलांचा जास्त समावेश. बीडच्या कडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल एकाच दिवशी 50,000 कांदा गुण्यांची आवक. 70% कांदा पावसामुळे भिजला. जालन्याच्या घरन सावंगीमधील प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराच्या चौकशीसाठी 2 तरुणांची सायकल यात्रा. येवल्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून सायकल यात्रा मुंबईच्या दिशेनं रवाना. चंद्रपूर ते मोहर्ली दरम्यान नव्या बस सेवेचं लोकार्पण. आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारानं बस सेवेचं लोकार्पण. अमरावतीच्या दर्यापूरमधील तिलोरीमध्ये ग्रामस्थांचा महावितरण कार्यालयामध्ये ठिय्या. वीज पुरवठा सुरळीत होत नसल्यानं ग्रामस्थ आक्रमक. वीज पुरवठा सुरळीत केला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा.
धाराशिवमध्ये शेतकऱ्यांचं शोले स्टाईल आंदोलन, MIDCमध्ये गेलेल्या जमिनीचा मोबदला देण्याची मागणी. गेटवे ऑफ इंडियामधील रेडिओ जेटी ते नवी मुंबई विमानतळ इथं वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा प्रस्ताव. वॉटर टॅक्सी सुरू करण्यासाठी बंदर विभागानं तयारी करावी, मंत्री नितेश राणे यांच्या सूचना. नागपूर महापालिकेची 750 कोटींची थकबाकी. 30 जूनपर्यंत ऑनलाईन मालमत्ता कर भरल्यास 15% सूट मिळणार. भंडाऱ्यामध्ये दूध उत्पादनात घट. जनावरांचा हिरवा चारा आणि खुराक मिळत नसल्यानं दुधाचं उत्पादन घटलं. दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंता. पहिल्याच पावसात पुणे सोलापूर महामार्गाची चाळण. मळद हद्दीमधील रस्त्यावर खड्ड्याचं साम्राज्य. वाहन चालक हैराण. खड्ड्यांमधून वाहन चालवताना वाहन चालकांची कसरत. अहिल्यानगर ते मनमाड महामार्गाची मोठी दुरवस्था. महामार्गावरील खड्ड्यात साम्राज्य. वाहन चालकांची खड्ड्यातून मार्ग काढण्यासाठी मोठी कसरत. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमधून संताप व्यक्त. धुळ्यामध्ये महाराष्ट्र शासन कामगार मंडळाकडून बांधकाम कामगारांना भांड आणि सुरक्षित साहित्याचं वाटप. कामगार मंडळाच्या कार्यालयामध्ये हजारो कामगारांची साहित्य घेण्यासाठी गर्दी. पिण्याच्या पाण्याची आणि सावलीची व्यवस्था नसल्यानं कामगारांकडून नाराजी व्यक्त. वाशीमध्ये जिल्हा परिषद शाळेमधील इमारतीच्या रंगरंगोटीचं काम सुरू. जिल्हा परिषद शाळेतील भिंतीही बोलक्या होणार. शासकीय योजना, रंगीबेरंगी आकर्षक चित्रफितींच्या माध्यमातून भिंतीवर. नाशिकच्या येवला तालुक्यातील देवदरी तलावामध्ये आदिवासी बांधवांनी मत्स्यबीज सोडलं. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रवीण गायकवाड यांच्या संकल्पनेतून उपक्रम. शिर्डीतील साई मंदिरामध्ये दानाची मोजदाद करताना चोरीचा प्रकार. अद्यापही आरोपीवर कोणतीही कारवाई नाही. साईबाबा संस्थान आणि पोलीस प्रशासन आरोपीला पाठीशी घालतंय का? सवाल उपस्थित. भंडाऱ्याच्या वरठीमध्ये अज्ञाताकडून दुकानात चोरी. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. पोलिसांकडून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू. नागपूरमध्ये 3 ठिकाणी घरफोडी करणाऱ्या 3 आरोपींना अटक. सोन्या चांदीचे दागिने आणि मुद्देमाल हस्तगत. 5 पावली पोलिसांची कारवाई. सिंधुदुर्गच्या वैभववाडीमध्ये गुरांच्या गोठ्याला आग. ग्रामस्थांनी धाव घेत 25 जनावरं वाचवली. आगीमध्ये शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान. सोनाळी वाणीवाडी परिसरातील घटना. संभाजीनगरमध्ये गुंतवणूकदारांना 11 लाखांचा गंडा. शेअर मार्केट, रिअल इस्टेटमधून परताव्याचा आमिष दाखवत फसवणूक. दोघांवर गुन्हा दाखल. नाशिकच्या इगतपुरीमध्ये 61 लाखांचा अवैध गुटखा जप्त. अवैध वाहतूक करणाऱ्याला अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. चंद्रपुरात प्रवाशांना लुटणाऱ्या 2 आरोपींना अटक. रामनगर पोलिसांची कारवाई. पोलिसांनी दुचाकीसह मुद्देमाल हस्तगत केला. नाशिकच्या पंचवटीमधील पेठ रोड परिसरामध्ये एका इसमाची हत्या. मध्यरात्री अज्ञातांकडून संजय सासे यांची हत्या. पंचवटी पोलिसांकडून पुढील तपास सुरू. वाशिमच्या पांगरी नवघरे गावात ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळला. शेती मशागतीच्या कामावेळी चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. चालकानं प्रसंगावधान राखत उडी मारल्यामुळे दुर्घटना टळली. ब्रॉट टू यू बाय टेक्नो मोबाईल. डिस्कवर न्यू होरिझॉन.